नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी पळसपे कर्नाळा अभयारण्य येथे दुचाकीस्वार भीषण अपघात, यामध्ये पती पत्नी गंभीर जखमी। मुंबई गोवा महामार्गावर 66 पळसपे कर्नाळा अभयारण्य महामार्गावर सकाळी 11:30 वाजता दुचाकीस्वार श्री राजेंद्र पाटील वय वर्ष 42 हे डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू पावले आहेत व त्यांच्या पत्नी सौ दीपा राजेंद्र पाटील वय वर्ष 38 या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। सदर अपघात दुचाकीचा नियंत्रण सुटल्याने आज रोडवरच्या आजूबाजूला असणाऱ्या सिमेंटच्या डिवायडरला आपटून दुचाकीस्वार दाम्पत्याचा अतिभीषण हा अपघात घडला आहे। सदर अपघाताची माहिती जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या नाणीजधाम ॲम्ब्युलन्स हेल्पलाईनवर मिळताच कर्नाळा खिंड येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीजधाम ॲम्ब्युलन्स क्रमांक MH12 FC 9892 रुग्णवाहिका ड्रायव्हर श्री विश्वास पाटील हे अपघातग्रस्तांच्या मदतीला तातडीने घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना MGM हॉस्पिटल कामोठे पनवेल येथे त्वरित दाखल करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, तृप्ती भोईर, पनवेल।